नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिवनी विमानतळाच्या विस्तारासाठी 190 कोटींची मंजुरी. 473 भूधारक होणार मालामाल. थेट खरेदी नाही तर भूसंपादन होणार. नेत्यांच्या आश्वासनाच्या नाट्यप्रयोगाने थकले अकोलेकर. रामदास पेठेतील सांस्कृतिक भवनात नटराजाचे आगमन केव्हा? ओव्हरक्राऊडेड स्विमिंग पूलासाठी नवा पर्याय तयार, पण उन्हाळा संपल्यावर कोट्यावधींच्या स्विमिंग पूलचे होणार उद्घाटन. शहरात भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन. जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात गौरक्षण रोडवर धार्मिक पर्वणी. अकोलेकरांच्या करांवर भाड्याच्या गाड्यातून ऐश. PM CM यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाला महापौरांनीच दाखवली केराची टोपली. आता सविस्तर बातम्या. अकोला विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार 1400 मीटरवरून 1800 मीटर करण्यासाठी अखेर प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली आहे. मौजे शिवार येथील 23.24 हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी 190 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाने शिवनी विमानतळ विस्तारीकरणासाठी थेट खरेदीचा निर्णय रद्द केला आहे. संयुक्त मोजणी अहवालानुसार या क्षेत्रात एकूण 486 भूधारक असून त्यापैकी सुमारे 472 भूधारक हे अकृषक प्लॉट धारक आहेत. हे सर्व क्षेत्र सध्या अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत येते. अनेक प्लॉट धारक स्थानिक रहिवासी नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे क्लिष्ट होते. एकानेही नकार दिला तरी संपूर्ण प्रक्रिया रखडण्याची भीती होती. या वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे विहित मुदतीत काम पूर्ण होणे शक्य नसल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने थेट खरेदीचा प्रस्ताव रद्द करून भूसंपादन कायदा 2013 नुसार जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अकोला विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 3400 रुपये स्क्वेअर फूटने दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोल्यात नवे सांस्कृतिक भवन होत आहे असे आपण गेले अनेक वर्ष राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकले, पण आतून हे सांस्कृतिक भवन कसे आहे चला पाहूया. आणि हो, हे किती काम सांस्कृतिक भवनाचे बाकी आहे याचाही आढावा घेऊया. शहरातील रामदास पेठ भागात उभारण्यात येत असलेले बहुप्रतीक्षित सांस्कृतिक भवन आता अखेर तयार होण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. यामुळे शहरातील नाट्य आणि कलाप्रेमी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र हे भवन सर्वसामान्य जनतेसाठी कधी खुले होणार हा मुख्य प्रश्न अजूनही अनुत्तरितच असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून अकोलेकर एका सुसज्ज सांस्कृतिक भवनाची वाट पाहत आहेत. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी आतली आसन व्यवस्था अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काम पूर्ण होऊनही प्रत्यक्ष उद्घाटनाला खीळ बसली आहे. ठेकेदार आणि यंत्रणेत समन्वय नसल्याने हे सांस्कृतिक भवन तयार होण्यास अनेक वर्षाचा कालावधी लागला आहे. निवडणुका आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने स्थानिक नेत्यांनी हे भवन लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होईल अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र अद्यापही हे काम रखडलेले पाहायला मिळत असल्याने नेत्यांच्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिक कलाकार आणि नाट्यप्रेमींनी देखील या सांस्कृतिक भवनाची आशा सोडल्याचे चित्र आहे. अकोल्यातील कडक उन्हाळ्यातील गारवा हा स्विमिंग पूलमध्ये पोहल्यावरच मिळतो, पण क्रीडा संकुलातील एका स्विमिंग पूलमध्ये किती लोकांनी पोहावे हा प्रश्न अनुत्तरित आहे. असे असताना नवा स्विमिंग पूल तयार असताना तो उन्हाळ्यात खुला का केला गेला नाही असा प्रश्न आता विचारला जात आहे. अकोल्यातील हॉट वातावरणात स्विमिंगचा गारवा अनेकांसाठी उत्साह निर्माण करणारा असतो. शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जुना स्विमिंग पूल सध्या ओव्हर क्राऊडेड म्हणजेच गर्दीने तुडुंब भरला आहे. पाय ठेवायला जागा नाही अशी तिथे अवस्था.
ज्या गर्दीला उत्तम पर्याय म्हणून शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून एक नवा प्रशस्त स्विमिंग पूल उभारण्यात आला आहे. पण अकोलेकरांचे दुर्दैव असे की हा कोट्यवधीचा पूल उन्हाळ्यात पूर्ण तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूप बंद आहे. आता उन्हाळा संपत आला आहे, पावसाचे ढग जमायला लागले आहेत आणि अशा वेळी प्रशासनाला या पुलाच्या उद्घाटनाची आठवण येत आहे. उन्हाळ्यात ज्या पाण्याची सर्वाधिक गरज होती तेव्हा अकोलेकरांना तिथे फिरकूही दिले नाही. पाणी तयार आहे, पूल चकाचक आहे, मग अडचण कुठे आहे असा प्रश्न विचारला जात आहे. पण या किरकोळ तांत्रिक कारणांमुळे आणि नेत्यांच्या उद्घाटनाच्या तारखेअभावी शहरातील शेकडो हौशी पोहणारे आणि व्यावसायिक खेळाडू मात्र ताटकळत राहिले. जुन्या पुलावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत असल्याने खेळाडू सराव करू शकत नव्हते. उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर नेत्यांच्या हस्ते या पुलाची फीत कापली जातील. आता या बातमीने हिवाळ्यात फीत कापण्याचा उद्योग असेल. ये स्विमिंग पूल, ये जल तरन बहुत जल्द अकोला वासियों के लिए उपलब्ध होने वाला है। आपको बता दूं कि ये आप देख सकते हैं कि कितना बड़ा और भव्य है यहाँ पर। इसका काम लगभग पूरा हो चुका है, थोड़ा बहुत कार्य बाकी है, निर्माण कार्य जो चल रहा है। और ये सारी सुविधाएं यहाँ पे आप जल्दी बड़े बड़े खिलाड़ियों को भी यहाँ पे तैरते हुए देखोगे और आप भी आनंद ले पाओगे इसका। बहुत जल्द ये शुरू होने वाला है, बस थोड़ा सा इंतज़ार कीजिए। स्विमिंग टैंक नंबर 2 है, ये सबसे बड़ा था और ये सेकंड वाला है जो जल्द उपलब्ध होने वाला है आप सभी के लिए, अकोला वासियों के लिए। एक बात बता दूं, ये जो आप देख रहे हैं फुटेज, ये सबसे पहले सिर्फ और सिर्फ आप आरआरसी पर देख रहे हैं। स्वर्गीय श्री पुंडलिकराव बंकटराव देशमुख उपाख्य अण्णासाहेब यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ अकोला शहरात भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. देशमुख परिवाराच्या वतीने आयोजित या श्रीमद भागवत कथेमुळे अकोलेकरांना अध्यात्माची मोठी पर्वणी लाभणार आहे. अधिक ज्येष्ठ कृष्ण सप्तमी रविवार दिनांक 7 जून ते शनिवार दिनांक 13 जून या कालावधीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या कथेचे वाचन प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि वेद पारायण कथा वाचन पंडित सुदर्शनजी शर्मा शास्त्री हे आपल्या सुमधुर वाणीतून करणार आहेत. पुरुषोत्तम अर्थात अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित या ज्ञानगंगेत सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे सस्नेह आवाहन आयोजक देशमुख परिवारातर्फे करण्यात आले आहे. रविवार 7 जून रोजी सकाळी 9 वाजता गौरक्षण संस्थेपासून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होणार आहे. ही शोभायात्रा कथा स्थळापर्यंत मार्गक्रमण करेल. हा संपूर्ण सोहळा गोकुलधाम दत्त कॉलनी साई मंदिराच्या मागे गौरक्षण रोड अकोला येथे संपन्न होणार आहे. दिनांक 7 ते 12 जून या काळात दुपारी 3 ते 6 या वेळेत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 13 जून सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत कथा श्रवण करता येणार आहे. शनिवार 13 जून रोजी कथेच्या विश्रामानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत पूर्णाहुती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानगंगेत अकोल्यातील सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून कथा श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सस्नेह आवाहन आयोजक देशमुख परिवारातर्फे करण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जाची आज छाननी प्रक्रिया पार पडत असून उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. आतापर्यंत एकूण 5 उमेदवारांनी 9 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या सर्व अर्जांची छाननी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे अर्ज वैध पात्र ठरतील त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. छाननी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर बाबी आणि अर्जांची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती लावली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे, शिवसेना बंडखोर विप्लव बाजोरिया, डॉक्टर निलेश विश्वकर्मा, अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांची उपस्थिती होती. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेदरम्यान विप्लव बाजोरिया यांच्यासोबत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचीही विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाल्यावर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला वेग येईल. पावसाळा तोंडावर आला असताना शहरात संभाव्य दुर्घटना आणि अपघातांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेता शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने तात्काळ आपत्ती कक्ष स्थापन करावा अशी मागणी माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
पावसाळ्याच्या दिवसात विविध कारणांमुळे अपघात घडण्याची शक्यता असते. अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना प्रशासनाकडून त्वरित आणि वेळेत मदत मिळणे अपेक्षित असते. लोकांच्या जीवाला सर्वोच्च महत्त्व देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी, असे जोशी यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. पावसाळ्यात झाडे पडणे, जलमय स्थिती निर्माण होणे किंवा रस्ते अपघात यांसारख्या घटना घडतात. अशा वेळी मदतीसाठी एक खंबीर यंत्रणा तैनात असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा प्रशासनाने स्वतःहून पुढे येऊन 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करावा. शिकस्त इमारतींची शहरातील संख्या पाहता त्यातील रहिवाशांना खाली करण्याची गरज आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माजी नगरसेवक गिरीश जोशी यांच्या या मागणीनंतर आता महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी शहरात आपत्ती व्यवस्थापनासाठी काय पावले उचलते याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. अभी आपदा कक्ष अभी तक के कार्यान्वित नहीं किया गया है, क्या कहना है आपका? आपदा कक्ष जो है 7 जून से बरसात जारी होती है और इस बार मानसून जो है पूरे देश में बरसात जारी हो गई है, इसलिए आपदा कक्ष जो है अत्याधुनिक सुविधा के सहित ईमेल, मोबाइल नंबर, टेलीफोन के सुविधा और उसमें 3 अलग अलग ड्यूटियाँ और पूरी यंत्रणा के सहज होना चाहिए, क्योंकि शिखर इमारती का सवाल है, झाड़ गिरने के सवाल रहती, पानी रस्तों में नालियाँ जो है वो रास्ते पे पानी आने से यातायात को जो तकलीफ होंगी, इसलिए आपदा कक्ष आवश्यक है, जिससे नागरिक अपनी शिकायत तुरंत करके उनको सुविधा मिल सके. अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर घाटाची आवश्यक दुरुस्ती तसेच स्वच्छता कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. आज जिल्हाधिकारी यांनी गांधीग्राम येथे पूर्णा घाटाची पाहणी केली. ऑगस्ट महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या कावड उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी गांधीग्राम येथील कावड घाट परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राजेश भारती, ॲडव्होकेट पप्पू मोरवाल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की कावड उत्सवानिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर पुरेशी वीज व्यवस्था, स्वच्छता करावी. घाटावरील तुटलेले हौद त्वरित दुरुस्त करावे. भाविकांना पूर्णेचे पाणी कावडीत सुरक्षितपणे घेण्यासाठी पुरेशा खोलीपर्यंत पायऱ्या असाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प व्यवस्था करावी. ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. घाट परिसरात वाहनतळ व इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अकोला एन मान्सूनच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने तारफैल ते नायगाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सुमारे 250 कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने तारफैल ते नायगाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत मोठी कारवाई केली. अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा प्रशासनातील महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितले की जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि इतरही प्रशासन या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत बेघर झालेल्या 250 कुटुंबियांसाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाकडून पुनर्वसन अथवा पर्यायी निवास व्यवस्थेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रभावित 250 कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था परिसरातील सार्वजनिक सभागृहामध्ये करण्यात आली असून मोहल्ला समित्या, समाजसेवी संस्था तसेच काही नगरसेवक मदतीसाठी पुढे सरसावल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले. भविष्यात ई-क्लास जमीन, गायरान जमीन किंवा अन्य उपलब्ध पर्यायांच्या माध्यमातून या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना करण्याबाबत प्रशासन स्तरावर विचार केला जाईल, असेही आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितले. कल तारफैल परिसर के अंदर प्रभाग नंबर 7 के अंदर जो रेलवे अतिक्रमण धारकों को वहाँ से खाली कराया गया और साथ में गड़ंकी रोड के ऊपर भी जो जुल्फकार नगर है वहाँ भी कुछ अतिक्रमण धारक थे, उनको भी वहाँ से हटाया गया. तो सब मिला के 250 जो मकान जो बेघर हुए उसको लेके हम कलेक्टर मैडम से मिले. कलेक्टर मैडम ने तमाम उनके अधिकारियों को बुलाया और चर्चा की है. कमिश्नर साहब से अकोला महानगर पालिका कमिश्नर चर्चा की और इसमें कोई रास्ता जल्द से जल्द निकालने की उन्होंने आश्वासन दिया है. बहुत जल्द कलेक्टर मैडम गायरोन की जो ज़मीन है
वो ई क्लास की ज़मीन कमिश्नर को हैंडओवर कर इन लोगों को वहाँ बसाने का एक मैडम ने ठोस आश्वासन दिया और अकोला कलेक्टर के ऊपर हमको विश्वास है, उन्होंने जो बोला वो करके बताएंगे। कलेक्टर मैडम ने हमेशा हमारा सहयोग किया। गरीब जनता के वो कलेक्टर मैडम है, हम कलेक्टर मैडम को तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने जो हमारे लाभार्थी वहाँ से जो उन्होंने रिक्वेस्ट की थी, हम लोग हट गए कलेक्टर मैडम के और एसपी साहब के बोलने से। तो आज दोनों अधिकारियों ने मिलकर जो गरीबों के लिए जो रास्ता निकाला, हमें निश्चित उम्मीद है कि कोई ना कोई रास्ता निकलेगा। अगर प्रशासन अधिकारी ऐसे रहे तो मैं चाहता हूँ कि पूरे देश के अंदर एक यानी स्वर्ण काल जिसको बोलेंगे वो आ सकता है। तो मैं अकोला के कलेक्टर को और अकोला के एसपी को सलाम करता हूँ, जिन्होंने गरीबों के लिए सोचा और हम लोगों को बुला के मीटिंग लिया। देशातील नीट पेपर फूट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर यांची अकोला येथील तोषणीवाला लेआउट परिसरात आरसीसी मोटेगावकर क्लासेसचे साहित्य आणि रेकॉर्ड परस्पर दुसरीकडे शिफ्ट करण्यात आल्याने विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडी आणि महिला आघाडीने थेट पोलीस तक्रार दाखल करण्यात आली। मोटेगावकर विरुद्ध सर्वोच्च तपास संस्था तपास करीत असून पेपरफूट बेनामी संपत्ती आणि विद्यार्थी रेकॉर्ड परस्पर गायब करून आरोपीला सहकार्य करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मोटेगावकर विरोधात विविध गुन्हे दाखल असून कथित बेनामी संपत्ती तसेच नीट घोटाळ्याशी संबंधित बाबींचा तपास केंद्रीय यंत्रणाकडून सुरू असताना क्लासची संपत्ती, संगणक, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदी परस्पर इतर इमारतींमध्ये हलवण्यात येत आहेत। यामुळे संभाव्य पुरावे नष्ट करण्याचा किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। तसेच मुख्य आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप त्यांचे सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे। सिव्हिल लाईन पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावूनही संबंधितांकडून राजरोज दुसऱ्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले असल्याचे दिसून आले। दरम्यान क्लासमध्ये प्रवेशासाठी भरलेली फी परत मिळत नसल्याची तक्रार काही पालकांनी वंचितकडे केली असता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासादरम्यान पुरावे व मालमत्ता हलवण्याच्या आरोपांची पडताळणी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे। आरसीसीचे संचालक जे आहेत मोटेगावकर, त्यांच्या क्लासच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी होत्या की त्यांनी जो क्लास सुरू केला होता तो क्लास बंद आहे आणि त्यांचा क्लास कुठे शिफ्ट झाला, त्याचे पैसे जे परत घ्यायचे त्याची माहिती नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जेव्हा त्या क्लासवर गेले तेव्हा असं आढळलं की मोटेगावकरच्या विरोधात देशातली सर्वात मोठी तपास संस्था जी आहे ती चौकशी करते आहे आणि त्याच्या बेनामी संपत्तीचा तपास घेतला जातोय। त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी किती पैसे गोळा केले त्याचा तपास केला जातोय। अशा वेळी अकोल्यातल्या क्लासेसने त्याची सगळी संपत्ती जी आहे जी चौकशीमध्ये पुढे आली पाहिजे ती संपत्ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली। त्या बिल्डिंगचा कुठलाही माहिती तपास यंत्रणेला नाही। प्रशासकीय कामकाज पाहणारे त्यांचे कर्मचारी होते, त्याला पकडून इथे आणलं। पोलिसांना लेखी तक्रार दिली की मुख्य आरोपीची प्रॉपर्टी जी आहे ती तपास यंत्रणेपुढे येऊ नये म्हणून हे शिफ्ट करतायत। यांची चौकशी करून यांना सहआरोपी करा। पालकांचे पैसे जे आहेत ते तातडीने परत द्या, यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली। सामान्य अकोलेकर नागरिक सध्या कंबरतोड महागाई आणि गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीने होरपळत आहेत। अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने इंधन बचतीचे धडे देत आहेत। मात्र अकोल्याचे कारभारी या नियमांना आणि आव्हानांना सपशेल हरताळ फासत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वरिष्ठ नेत्यांचे ऐकतील ते अकोल्याचे लोकप्रतिनिधी कुठले असा टोला आता स्वपक्षीय नेतेच लगावत आहेत। स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी महापौरांनी इंधन बचतीच्या धड्यांवर चक्क पाणी फिरले आहे। जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांवर नेत्यांची भाड्यांच्या 4 व्हीलरमधून ऐश सुरूच असल्याचे उघड झाले आहे। अकोला शहराचा भूगोल पाहिला तर हे शहर अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या परिघाचे सर्कल आहे। 2 व्हीलर किंवा साध्या वाहनानेही संपूर्ण शहर काही मिनिटात पिंजून काढता येते। असे असतानाही महापौरांसाठी दरमहा हजारो रुपयांचे भाडे मोजून आलिशान 4 व्हीलर तैनात ठेवण्यात आली आहे। अकोलेकर खड्डेमय रस्ते, पिण्याचे पाणी आणि कचऱ्याच्या समस्येसाठी पालिकेला कर भरतात, पण त्या पैशातून लोकप्रतिनिधींचे व्हीआयपी चोचले पुरवले जात आहेत। एकीकडे भाजपचे केंद्रीय नेतृत्व इंधन बचतीचा प्रचार करते तर दुसरीकडे अकोल्यातील भाजपचेच कारभारी त्या आव्हानाची जाहीर ऐशीतेशी करत आहेत। सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे एरवी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर आंदोलन करणारे आणि नैतिकता शिकवणारे भाजपचे स्थानिक नेते या भाड्याच्या गाडीच्या उधळपट्टीवर संपूर्णपणे गप्प आहेत। या उधळपट्टीवर पालिका आयुक्त किंवा प्रशासन लगाम का लावत नाही, हा अकोल्यातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न बनला आहे।
या विषयावर आम्ही महापौरांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शिवनी विमानतळाच्या विस्तारासाठी 190 कोटींची मंजुरी. 473 भूधारक होणार मालामाल. थेट खरेदी नाही तर भूसंपादन होणार. नेत्यांच्या आश्वासनाच्या नाट्यप्रयोगाने थकले अकोलेकर. रामदास पेठेतील सांस्कृतिक भवनात नटराजाचे आगमन केव्हा? ओव्हरक्राऊडेड स्विमिंग पूलासाठी नवा पर्याय तयार, पण उन्हाळा संपल्यावर कोट्यावधींच्या स्विमिंग पूलचे होणार उद्घाटन. शहरात भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन. जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात गौरक्षण रोडवर धार्मिक पर्वणी. अकोलेकरांच्या करांवर भाड्याच्या गाड्यातून ऐश. PM CM यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाला महापौरांनीच दाखवली केराची टोपली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.